फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला नवीन चॅप्टर पाहायचा आहे, सिलेक्टिव्ह अँड हिप्नोटिक्स. ठीक आहे, सिलेक्टिव्ह अँड हिप्नोटिक्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन पाहू सिलेक्टिव्हची. ठीक आहे, डेफिनेशन पहा. सिलेक्टिव्ह इज ए ड्रग दॅट प्रोड्यूस कामिंग ऑर क्वाइटनिंग इफेक्ट अँड रिड्यूस एक्साइटमेंट. इट मे बी इंड्यूस ड्राउझीनेस. ऑल्सो drug that calm the patient and reduce anxiety without inducing sleep. म्हणजे काय, सिलेक्टिव्ह म्हणजे काय की असे ड्रग की ते पेशंटला काय करतात, शांत करण्याचं काम करतात. जे काय कामिंग इफेक्ट म्हणजे काय होणे, किंवा क्वाइटनिंग इफेक्ट म्हणजे पेशंट काय करतो, शांत होतो. विदाऊट इंड्युसिंग दी स्लीप म्हणजे सिलेक्टिव्ह काय करत नाही, स्लीप इंड्यूस करत नाही. विदाऊट इंड्युसिंग दी स्लीप इज नोन ॲज ए सिलेक्टिव्ह. देन नेक्स्ट आहे hypnotic. Hypnotic is a drug that induce sleep resembling a natural sleep. हिप्नोटिक काय, असे ड्रग की ते काय करतात, स्लीप इंड्यूस करतात. रिसेम्बलिंग दी म्हणजे नॅचरल स्लीप हे इंड्यूस करतात. द ड्रग इनिशिएट अँड मेंटेन दी नॉर्मल स्लीप. हे काय करतात, नॉर्मल स्लीप आहे ती काय करतात, मेंटेन करतात. ठीक आहे, दिस इज डेफिनेशन ऑफ सिलेक्टिव्ह अँड हिप्नोटिक. देन क्लासिफिकेशन ऑफ sedative hypnotic, in which there are three class. First is a barbiturate, second benzodiazepine, and third is a newer नॉन बेन्झोडायझेपिन हिप्नोटिक म्हणजे जे काय नॉन बेन्झोडायझेपिन. ठीक आहे, तर फर्स्ट आहे बार्बिच्युरेट. मग बार्बिच्युरेट लाईक ड्रगमध्ये मग त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप पडतात. त्याच्यामध्ये लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट, शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये पहा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फिनोबार्बिटोन आणि पेंटोबार्बिटोन. फिनोबार्बिटोन अँड पेंटोबार्बिटोन हे आहे लॉंग ॲक्टिंग. देन शॉर्ट ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे त्यांचा पिरियड कसा असतो, शॉर्ट टर्मसाठी. त्याच्यामध्ये ब्युटोबार्बिटोन आणि मिथोहेक्झिटोन. ब्युटोबार्बिटोन आणि मिथोहेक्झिटोन हे आहे शॉर्ट ॲक्टिंग. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग हे आहे थायोपेंटोन, जे की आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलं, जे काय कोणता जनरल अनेस्थेटिक चॅप्टरमध्ये पाहिलं होतं आपण. थिओपेंटोन हे काय आहे, शॉर्ट ॲक्शन आहे त्याची, त्याचं अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग ड्रग. ठीक आहे, दिस आर दी बार्बिच्युरेट. देन नेक्स्ट क्लास आहे बेन्झोडायझेपिन. ठीक आहे, देन नेक्स्ट क्लास आहे बेन्झोडायझेपिन. त्याच्यामध्ये सुद्धा 3 टाईप आहेत, हिप्नोटिक, अँटी अँझायटी आणि अँटी कन्व्हर्जन. ठीक आहे, तर फर्स्ट आहे हिप्नोटिक. हिप्नोटिकमध्ये काय आहे, तर आपल्याला फक्त हिप्नोटिक पाहिजे आहे. ते अँटी अँझायटी आणि अँटी कन्व्हर्जन हे नेक्स्ट टॉपिक आहेत आपले. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला आहे हिप्नोटिक्स. त्याच्यामध्ये आहे ड्रग डायझेपाम, फ्लोराझेपाम, नायट्राझेपाम, अल्प्राझोलम, टेमाझेपाम आणि ट्रायाझोलम. दिज आर दी हिप्नोटिक ड्रग. आणि अँझायटी आणि अँटी कन्व्हर्जन हे आपल्याला नेक्स्ट टॉपिकला आहे, ते आपण नेक्स्ट टॉपिकला पाहू. ठीक आहे, अँड देन न्यूवर नॉन बेन्झोडायझेपिन म्हणजे काही नवीनली डेव्हलप झालेले किंवा मार्केटमध्ये आलेले नॉन बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत पहा. झोल्पिक्लोन, झोल्पिडेम आणि झेलेफोन हे आहेत न्यूली नॉन बेन्झोडायझेपिन ड्रग. ठीक आहे, दीज आर दी क्लासिफिकेशन ऑफ सिलेक्टिव्ह अँड हिप्नोटिक ड्रग. देण्यात त्यातला फर्स्ट क्लास पाहिजे आपल्याला बार्बिच्युरेट. फर्स्ट क्लास आहे बार्बिच्युरेट. लॉंग ॲक्टिंग म्हणजे काय, त्याची जी काही ॲक्शन आहे ती किती आहे, 20 to 24 आवर्स. म्हणजे ते जे काय आहे त्याची ॲक्शन कशी आहे, लॉंग ॲक्टिंग आहे. म्हणजे 24 to 28 आवर त्याची काय ॲक्शन आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत, फिनोबार्बिटोन आणि फेंटोबार्बिटोन. ठीक आहे, तर पाहूत आपण. देन सेकंड आहे शॉर्ट ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये कोणतं आहे, फेंटोबार्बिटोन, सेकोबार्बिटोन आणि अमिबार्बिटोन किंवा बार्बिटल. आणि अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे 25 मिनिट्स. त्याच्यामध्ये थायोपेंटोन आणि मिथोहेक्झिटोन. शॉर्ट ॲक्टिंगची टाईम किती आहे, 3 to 8 आवर्स. ते झाले त्याची टायमिंग म्हणजे ॲक्टिंग त्याचा टाईम किती आहे ती. ठीक आहे, तर आपल्याला 1 by 1 पाहिजेत. दी फार्माकोकायनेटिक ऑफ ऑल बार्बिच्युरेट्स. काय आता फार्माकोकायनेटिक पाहिजे आपल्याला, ऑल बार्बिच्युरेट ड्रग आहेत जे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग किंवा शॉर्ट ॲक्टिंग किंवा लॉंग ॲक्टिंग ज्यांची आहे ऑल बार्बिच्युरेट, त्यांचं आपल्याला फार्माकोकायनेटिक पाहिजे. ठीक आहे, ते पहा ऑल बार्बिच्युरेट आर वीक ॲसिड. मग काय
ऑल जे काही बार्बिच्युरेट आहेत ते काय आहेत, वीक ॲसिड आहेत. ऑल्सो लिपिड सोल्युबल, हे काय आहेत, लिपिडमध्ये सोल्युबल आहेत. ऑल्सो ॲब्सॉर्ब ओरली ते काय आहेत, ॲब्सॉर्ब आहेत. ओरली ते ॲब्सॉर्ब होतात. देन डिस्ट्रीब्यूट थ्रू आउट दी बॉडी, थ्रू आउट दी बॉडी काय होतं, ते डिस्ट्रीब्यूट होतात. थायोपेंटेन इज अ हायली लिपिड सोल्युबल अँड हाय रेट ऑफ एंट्री इन टू दी सीएनएस, क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन. हे काय थायोपेंटम काय आहे, लिपिड सोल्युबल आहे, हायली लिपिड सोल्युबल आहे. त्याच्यामुळे त्याची जे काही ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे ती कशी आहे, हाय ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. ठीक आहे. देन ऑल्सो रिडिस्ट्रीब्यूट इन द बॉडी फ्रॉम ब्रेन टू स्केलेटल मसल अँड ॲडिपोज टिश्यू. मग जे काही थायोपेंटोसोडियम आहे हे रिडिस्ट्रीब्युटेड होते फ्रॉम दी ब्रेन टू स्केलेटल मसल अँड ॲडिपोज टिश्यूमध्ये. देन इट मेटाबोलाइज इन लिव्हर टू इनॲक्टिवेट मेटाबोलाइज. जे काही बार्बिच्युरेट्स आहेत, ऑल बार्बिच्युरेट्स, त्यांचं मेटाबॉलिझम कुठं होतं, तर लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होतं. अँड एक्सक्रिटेड इन दी युरिन, आणि त्याचं एक्सक्रिशन कुठून होतं, बार्बिच्युरेट्सचं युरिनद्वारे त्यांचं एक्सक्रिशन होतं. अल्कलायझेशन इन्क्रीज द एक्सक्रिशन. मग जे काय अल्कलायझेशन आहे त्यात बार्बिच्युरेटचं अल्कलायझेशन झालं त्याचं रेट ऑफ इन्क्रीज काय होतं, एक्सक्रिशनचा रेट काय होतो, हा इन्क्रीज होतो. क्रॉस द प्लासेंटा, ऑल्सो क्रॉस दी प्लॅसेंटा इन प्रेग्नन्सी. ठीक आहे. दिस अबाउट दी फार्माकोकायनेटिक ऑफ ऑल फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट. नेक्स्ट आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट. त्याचे काय काय फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहेत ते पाहिजेत आपल्याला. पहिला पहा, सेंट्रल नर्वस सिस्टमवर काय होतं बार्बिच्युरेटचं ॲक्शन. इट इज डोस डिपेंडंट फॅशन. म्हणजे जो काही सेंट्रल नर्वस सिस्टमवर त्याचा ॲक्शन होणार आहे किंवा फार्माकोलॉजिकल इफेक्ट होणार आहे तो कसा असेल, हा डोस डिपेंडंट असेल. म्हणजे तो त्या डोसवर डिपेंड असेल, हाय डोस किंवा लो डोसवर डिपेंड असेल. ठीक आहे. सिडेटिव्ह, हिप्नोटिक, अनेस्थेशिया इन अ लार्ज डोसेज. जे काही हाय डोसेजमध्ये जर दिला तर तो सेंट्रल नर्वसवर काय काय इफेक्ट दाखवतो, सिडेटिव्ह दाखवतो, सेडेशन दाखवतो, किंवा हिप्नोटिक दाखवतो, किंवा अनेस्थेशिया इन अ लार्ज डोस. लार्ज डोस असेल तर अनेस्थेटिक ॲक्शन दाखवतो, किंवा अँटीकन्व्हर्जन ॲक्शन दाखवतो, किंवा कोमा अँड डेथ. जर पेशंटमध्ये किंवा पेशंटला आपण जर हाय डोस दिला कशाचा, बार्बिच्युरेटचा, तर ते सिडेटिव्ह ॲक्शन दाखवते, किंवा हिप्नोटिक, किंवा अनेस्थेटिक, किंवा अँटीकन्व्हर्जंट, किंवा कोमा अँड डेथमध्ये सुद्धा पेशंट जाऊ शकतात. देन रेस्पिरेटरी सिस्टम त्याचा इफेक्ट काय पाहतो, सप्रेस दी हायपोक्झिक अँड किमोरिसेप्टर रिस्पॉन्स टू CO2. जे काही किमोरिसेप्टर रिसेप्टर आहेत ते काय करतात, सप्रेस करतात, म्हणजे त्याचे ते डिप्रेस करतात. लार्ज डोस लीड टू रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड डेथ. जर बार्बिच्युरेटचा लार्ज डोस जर दिला तर जे काही रेस्पिरेटरी आहे ते काय होतं, रेस्पिरेटरी सिस्टम ही डिप्रेस होते आणि पेशंटची डेथसुद्धा पॉसिबल आहे. ठीक आहे, इन अ लार्ज डोसेस. देन इफेक्ट ऑफ CVS. CVSवर काय इफेक्ट होतो पहा. द हेल्दी पेशंट ॲट लो डोसेस दे हॅव इनसिग्निफिकंट इफेक्ट. म्हणजे काय, लो डोस असेल तर त्याचा CVSवर कसल्या प्रकारचा म्हणजे लो इफेक्ट होतो. ठीक आहे. बट इफ हायपोव्हॉल्मॅक्टिस दॅट इज अ क्रोनिक हार्ट फेल्युअर, नॉर्मल डोसेस मे कॉजेस कार्डिओव्हॅस्क्युलर कॉलॅप्सिस. काही वेळेस काय होतं, जर नॉर्मल जर डोस असला तरी तो जी काही कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम आहे ती काय करू शकतो, कोलॅप्स करू शकतो. इफ लार्ज डोसेस इज गिवन दी सर्क्युलेटरी कोलॅप्स ड्यू टू ए मेडुलरी व्हॅसोमोटर डिप्रेशन. जर बार्बिच्युरेटचे जर लार्ज डोसेस जर दिलं पेशंटला तर ते काय होतं, व्हॅसोमोटर रिजन काय करतात, ते डिप्रेस करतात. इफ दी लार्ज डोस ऑफ बार्बिच्युरेट इज गिवन दी सर्क्युलेटरी कोलॅप्स. म्हणजे काय, सर्क्युलेटरी सिस्टम आहे आपल्या बॉडीची ती काय होते, कोलॅप्स होती, आणि जे काय व्हॅसोमोटर आहे ते काय होते, डिप्रेस होते. इफ दी लार्ज डोस ऑफ बार्बिच्युरेट इज गिवन. देन स्केलेटल मसल. अनेस्थेटिक डोस reduce muscle contraction by depressing the excitability of neuromuscular junction. म्हणजे जे काही स्केलेटल मसल आहे, अनेस्थेटिक डोस म्हणजे या ठिकाणी कसा डोस कसा आहे, हायर डोस दिला तर जे काही न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहे ते काय होतं, डिप्रेस होतं, आणि जी काही मसल आहे ते काय होतं, अनेस्थेटिक ॲक्शन दाखवतं. ठीक आहे. दिस इज अबाउट दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट. देन त्याचे आपल्याला थेरॅपेटिक युजेस पाहिजेत आपल्याला बार्बिच्युरेटचे, ऑल बार्बिच्युरेटचे थेरॅपेटिक युजेस. ठीक आहे. फर्स्ट युजेस आहे सेडेशन अँड हिप्नोसिस. बार्बिच्युरेट्स
where used in the treatment of insomnia at present barbiturates are not recommended. म्हणजे बार्बिट्युरेट हे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिकमध्ये त्याचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन insomnia. Insomnia means what? It is a sleep disorder. Insomnia means it is a sleep disorder. ठीक आहे. then next आहे जनरल अनास्थेटिक. नेक्स्ट यूज आहे जनरल अनास्थेटिक. अल्ट्रा शॉर्ट acting barbiturate, that is a thiopentone and methoxytone, are used in the induction of GA. ठीक है. Also used in anticonvulsant. Phenobarbital as a anticonvulsant effect and used in the treatment of status epilepticus and generalized tonic-clonic seizures. That is a epilepsy type आहे ते. ठीक आहे. and ग्रँडमल epilepsy anticonvulsant मध्ये सुद्धा सॉरी ह्या बार्बिट्युरेटचा यूज केला जातो. Also used in a neonatal jaundice and non-hemolytic type. Phenobarbital may be used to reduce serum bilirubin levels. जे काही बिलिरुबिनची लेवल आहे सिरम मधली ती रिड्यूस करण्यासाठी सुद्धा ह्या बार्बिट्युरेटचा यूज केला जातो. ऑल्सो इट इज इन्क्लूड्स or induce glucuronide transferase enzyme and hastenase to metabolize of bilirubin. जे काही ग्लुकुरोनाइज ट्रान्सफरेज एन्झाईम आहे ते काय करतं बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम करतं. मग ते त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं जे काही जॉन्डिस वगैरे असेल ते रिड्यूस करण्याचं काम कोण करतं आहे ऑल बार्बिट्युरेट. ऑल्सो यूज इन अ डायग्नोस्टिक अँड सायकॅट्रिक कंडिशन. दॅट इज इंट्राव्हेनस थायोपेंटोन इन सब अनास्थेटिक डोस प्रोड्युसेस स्टेट ऑफ डीप सेडिशन. सॉरी जे काही थायोपेंटोसोडियम आहे ते काय करते डीप सेडिशन इफेक्ट दाखवते. द पेशंट बिकम्स मोर कम्युनिकेटिव्ह विच हेल्प्स इन डायग्नोसिस ऑफ सायकॅट्रिक डिसऑर्डर लाईक हिस्टेरिया. मिसकॉड जे काय सायकॅट्रिक पेशंट आहे त्या पेशंटला डायग्नोस करण्यासाठी सुद्धा ह्या बार्बिट्युरेटचा यूज केला जातो. दिस अबाउट दी थेरापेटिक युजेस ऑफ ऑल. द नेक्स्ट पॉईंट आहे ॲडवर्स इफेक्ट. Adverse effect of all barbiturates. The common side effects are the drowsiness, confusion, headache, ataxia, hypotension and respiratory depression. Also hangover in residual sedation after awaking. Also tolerance, withdrawal symptoms, that is precipitation of acute and porphyria. Also allergic reaction in urticaria and skin rashes. These are the various common side effects किंवा ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल बार्बिट्युरेट्स इन विच ड्राउझीनेस किंवा कन्फ्युजन किंवा हेडॅक, देन हायपोटेन्शन, ऑल्सो रेस्पिरेटरी डिप्रेशन, ऑल्सो हँगओव्हर, देन विड्रॉल ऑफ सिम्पटम्स. दिस आर द वेरियस साइड इफेक्ट ऑफ ऑल बार्बिट्युरेट इन विच ए ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग. हे काय हे ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग हा एक टॉपिक आहे. तो एक्झामला हमखास विचारतात. ठीक आहे. त्याच्यावर नोट येऊ शकते. तो मार्क ॲज इम्पॉर्टंट ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग. ठीक आहे. पहा ते काय होतं आहे ते मोस्टली सुसायडल अँड समटाईम्स ॲक्सिडेंटल. जे काय बार्बिट्युरेट पॉयझनिंग आहे मग ती कधी होऊ शकते एखाद्या वेळेस एखाद्या पेशंटने सुसाईड अटेम्प्ट केलं किंवा ॲक्सिडेंटल कंडिशनमध्ये त्या बार्बिट्युरेटची पॉयझनिंग होऊ शकते. मग त्याचे सिम्पटम्स पहा काय आहे. इट इज अ रेस्पिरेटरी डिप्रेशन, ऑल्सो स्लो अँड शॅलो ब्रिदिंग. त्याची जी काय ब्रिदिंग आहे किंवा ब्रिदिंग आहे त्याची ती काय होती स्लो होती, किंवा हायपोटेन्शन अँड स्किन इरप्शन, ऑल्सो कार्डिओव्हॅस्क्युलर कोलॅप्स. जे काय त्याची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम ती काय होती कोलॅप्स होती, किंवा रिनल फेल्युअर जे काही रिनल फेल्युअर होत शकतं त्याचं. ठीक आहे. दिस इज द सिम्पटम्स ऑफ ॲक्यूट बार्बिट्युरेट पॉयझनिंग. ठीक आहे. मग त्याचं आपल्याला ट्रीटमेंट पाहिजे काय आहे ती त्याची ट्रीटमेंट पहा काय आहे. ट्रीटमेंट देअर इज अ नो स्पेसिफिक अँटीडोट. सॉरी जे काही बार्बिट्युरेट पॉयझनिंग झालेली आहे त्यासाठी स्पेसिफिक असा काही अँटीडोट नाही आहे. ठीक आहे. द गॅस्ट्रिक लॅवेज फॉलोड बाय द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल टू प्रिव्हेंट द फर्दर ॲब्सॉर्प्शन ऑफ बार्बिट्युरेट. मग त्या पेशंटला गॅस्ट्रिक लॅवेज म्हणजे म्हणजे काय जे काही त्याच्या स्टमकमध्ये गेलेलं जे काही बार्बिट्युरेट आहे पॉयझनस बार्बिट्युरेट ते काय बाहेर काढलं जातं बाय दी गॅस्ट्रिक लॅवेज. गॅस्ट्रिक लॅवेज ही एक मेडिकल प्रोसेस आहे. त्यामध्ये जो काही पॉयझनस सबस्टन्स आहे तो
स्टमकमधून बाहेर काढला जातो बाय युजिंग पंप. ठीक आहे. ऑल्सो यूज इन अ चारकोल. चारकोल ॲज अ वेल ॲडसॉर्बंट. चारकोल काय करतं, जे काही बार्बिच्युरेट पॉयझनस सबस्टन्स आहेत त्याला काय करतात, ॲडसॉर्ब करतात किंवा ॲडसॉर्ब करतात. म्हणजे ते जे काही पार्टिकल्स आहेत त्याच्यावरती एक लेअर तयार करतो आणि तो लेअर तयार केल्यानंतर ते जे काही पार्टिकल आहेत ते आपल्या इंटेस्टायनलला कसल्या प्रकारचे डॅमेज करू शकत नाही. ठीक आहे. इट इज अ चारकोल ॲडसॉर्बंट. ते काय करते, त्याच्यावरती एक कोटिंग लेअर तयार करते. जे काही पॉयझनस सबस्टन्स आहेत त्याच्यावरती एक कोटिंग लेअर तयार करते. ऑल्सो जनरल सपोर्टिव्ह मेजर लाईक मेंटेनन्स ऑफ BP, ॲड्युकेट व्हेंटिलेशन, ब्लड व्हॉल्यूम मेंटेनन्स बाय IV फ्लुइड्स अँड ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. मग त्या पेशंटला जे काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे ती देण्यात येते. त्याच्यामध्ये ते जे काही BP त्याचा मेंटेन केला जातो किंवा व्हेंटिलेशन दिलं जातं किंवा ब्लड व्हॉल्यूम त्याचा मेंटेन केला जातो किंवा ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन त्याला ऑक्सिजन सप्लाय केला जातो. दिस इज दी सपोर्टिव्ह मेजर. ऑल्सो फोर्स अल्कलाइन डायरोसिस विथ सोडियम बायकार्बोनेट 1 mg इक्वॅलंट पर kg IV विथ ऑर विदाउट मॅनिटॉल. म्हणजे त्याला काय, सोडियम बायकार्बोनेटसुद्धा त्या पेशंटला ॲडमिनिस्टर केलं जातं ज्याचं त्याला की पॉयझनिंग झालेली आहे. किंवा हिमोडायलिसिस शुड बी डन इस्पेशली इफ देअर इज अ रिनल फेल्युअर. ज्या पेशंटला रिनल फेल्युअर आहे मग त्याच्यामध्ये हिमोडायलिसिससुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे. दिस अबाउट दी ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. चा डोस आहे डिपेंडन्स अपॉन दी लिपिड सोल्युबिलिटी 2 to 3 ग्रॅम ऑफ अँड मोर दॅन 5 to 10 ग्रॅम ऑफ लेस लिपिड सोल्युबल. त्याचा डोस किती आहे मग 3 to 2 ग्रॅम डिपेंड्स अपॉन दी लिपिड सोल्युबिलिटी. लिपिड सोल्युबिलिटीवर त्याचा डोस डिपेंड आहे. ठीक आहे. दिस अबाउट दी ॲक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. ठीक आहे. दिस आर द व्हेरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ बार्बिच्युरेट अँड देअर पॉयझनिंग. ठीक आहे. हे झालं अबाउट दी बार्बिच्युरेट, ऑल बार्बिच्युरेट. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला बेन्झोडायझोपिन, तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. ठीक आहे. थँक्यू.